हो ताई, बाबा ही माझी जमीन आहे. आमच्या पूर्वजांचा वाडा आहे. मला इथं पूर्ण साफसफाई करायची. किती रुपयाला टाकायची तुम्ही सांगा. वाढायला मोठा दिसतो तुमचं बरं. अहो फक्त कपाळ काढायची, बाकीची लाकडं बिकडं गबाळ कमी आहे का पहा ना परत. या इकडे इकडे काटे कुठे किती आहे. आम्हाला पण परवडलं या पाहिजे. हौदामध्ये या सगळ्या काट्या कुट्या ज्या पडलेल्या आहेत, म्हणजे गवत वगैरे उरलेली आहे, फक्त उठून साईडला टाकायची. जास्त मेहनतीचं काम नाही. तुम्ही काटे 4-5 पाहा. माणसं जर आणले तर हे 2-3 दिवसाचं काम आहे फक्त. आपण मग अडचण आहे ना, काटे कुठे का बरं. किती पैसे घ्याल ते सांगा ना मग मला. तुम्ही काय द्याल? मुक्त देऊन टाका आम्हाला, आम्ही कधी करून घेऊ. ते तुम्ही काय आहे, लहान लहान पोरं घेऊन आणि काय कामं करणार, लहान पोरांची कामं दिसतात तुम्ही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्हाला कामाशी मतलब आहे ना काका. आम्ही लहान ते बघा कसं करायचं, तुम्ही स्वतः करा, नाही तर मागून 4 मजर लावून करून घ्या. मला एवढं काम करून द्या, मी पूर्ण कामाचं तुम्हाला 10,000 रुपये करून देईन. तुम्ही 2 दिवसात करा, 4 दिवसात करा. 10,000 मग किती पाहिजे तुम्हाला? अजून 2,000 वाढव दिले असते. हो ताई, एवढं अवघड काम नाही आहे ती. फक्त अवघड नाही हो, हे काटे कुठे या इकडे पाहा आपण ना. पूर्ण काम बघून घेऊ. हे बघा, याचं जे गबळ झालेलं आहे, गबळ साईडला काढायचं. ही ज्या वेली वगैरे आहेत ते तोडून साईडला फेकून द्यायचं. जास्त काम नाही ना, तुम्ही एवढं काम एवढं पैसे. हा, हे सोपं काम वाटतं का तुम्हाला? कुपट्या वगैरे तुम्हाला जेवढं पण तर त्यांनी जमल तेवढं करून टाकायचं. या इकडे आणून दाखवतो तुम्ही. का बरं, हे अडचण किती, काटे कुठे हं? पाहो किती अडचण आहे बरोबर ना. अडचण का बरं किती आहे. आपल्याला परवडलं पाहिजे का नाही. आहे ना. हे काका काही सांगत आहे, एवढे एवढे पैसे द्यायचे. पाय बरं आता ह्या काट्या कुठ्या. बरं सांगा तुम्ही किती घेणार. 15,000 देऊन टाका, लय मोठं वाढ आहे तुमचं. 15,000 खूप जास्त होतं. आणि मग हे काटे कुठे कमी आहेत का? बरं ठीक आहे, 15,000 देईल तुम्हाला. 2 दिवसात काम करून देणे, 10 हा, दिवसात चालेल, देणार, त्याची काही गरज नाही. पण मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो. काय? इथल्या जेवढ्या पण वस्तू दिसत आहेत तुम्हाला, जेवढ्या पण जागा आहेत, सगळ्या रहस्यमय जागा आहेत. तिथल्या कुठल्याच वस्तूशी छेडखानी झाली नाही पाहिजे. त्याची जबाबदारी तुम्हाला पूर्णपणे घ्यावी लागेल. म्हणजे काय वेगळी जागा आहे की? वेगळी वगैरे नाही, पण आता पूर्वीकालीन जागा आहे ही. दोन पूर्वज राहत होते त्यांची. बऱ्याच वर्षांपासून इथं नाही, कोणी आलं नाही, काही नाही, बघितलं नाही, तर काही नाही. नाही तर अडचण दिसते का? ते बघा, पुढं काही माझं बरं वाईट झालं त्याची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. आम्ही जबाबदार नाही. बरं बाबा, आम्हाला पैशाची अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, रात्र व्हायच्या आधीच तुम्ही इथून निघून जायचं. रात्र होईपर्यंत तेवढं थांबायचं नाही. बरोबर. प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही रस्ते लपलेले. पाहून घ्या ग. रात्री 5 आणि मी वाजता तर सुट- तुम्हाला एवढंच सांगेल ताई, तुम्ही आहे ना मोठ्याला माणसांनी बोलू, लहान लहान पोरांना कसं, लहान लहान पोरं कसं राहतं, ऐकत नाही, काही नाही. आमच्या काही मोठं लोकांना माणसं उद्योग करतात. नाही, आम्हाला पैशाची गरज आहे म्हणून आम्ही लहान पोरस्वर घेऊन येतो. ठीक आहे, बघा मला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. मला माझं काम पूर्ण करून द्या. आम्हाला गरज नसते तर आम्ही लहान पोरांना काला घेऊन आलो असतो. फक्त तेवढं सांगितलेलं लक्षात राहू द्या, कुठल्याच वस्तूशी छेडखानी करायची नाही. बरं बरं चालेल. प्रत्येक वस्तूमध्ये रस लपलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याचं काही जर छेडखानी केली तर होणाऱ्या गोष्टीला तुम्ही स्वतः जबाबदार राहा. बरं त्याच्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप राहणार नाही. पूर्ण कोणत्याच समजलं का गोष्टीला हात लावायचा नाही बरं का. आपलं गवत काढेल मी, तुम्ही फक्त गबळ नेऊन टाकायचं. बाकी कशाला हात लावू नका बरं का. छान. काही वस्तूला हात लावू नको सा. खतरा सांगितलंय काकानं. ठीक आहे, येतो मी आता. तुमचं काम चालू द्या. ठीक आहे, चला चला पूर्ण आपण तिकडूनच सुरुवात करू. काका इथूनच करू का मग? बघा आता तुम्हाला काम करून दिलं, मी तुम्हाला कसं करायचं बघा तुमचं तुम्ही. बरं बरं, चला पूर्वी आधी जेवण घेऊन मग करू आपण. चला, कशाला हात लावू नका बरं का. सानू, आता ही पाटी ना. सानू, रानू, आता 2-3 घास खाऊन घेऊन बाई पटापटा काम करू लागा बरं का मला. आपल्याला पैशाची गरज आहे, उद्या तुमच्या शाळाची फी भरायची आहे ना. मग आता आपल्याला अगं माझ्या टीचरला गाठते का बरं, तुम्ही ना फीस भरती नाही आणि काला अगं सांगायचं मम्मी उद्यापासून कामाला जाणार आहे, मग मी पैसे भरील. आता उद्या मी टीचरला सांगते, टीचर काय बोलते बघते मी. मग आता इथं बसायचं जेवायला, इथं मोकळे, तिकडं काटे. चला बस. चला कसं खोला डबा.
काढ डबा ते जुन्या लोकांचा वाडा आहे तो मम्मी अगं पूर्ण तुझं काम करेल दिसतंय ना किती मस्त दिसतंय बघ. 1 2 3 4 ठिकाणी आहे ग. जायचं का बघायला तुम्हाला नको बाई चालतो काका म्हटलं होते छेडछाड करायची. तुम्ही जाऊ नका बर का तिकडं कामच करायला आलोय आपण कामच करा बर का बाई नाही तर मग जा मी रानू सानी तुम्ही नाही इकडे जा इथलं काढा वरच मी इथलं खालचं गबळ काढते हा काय सांगेल लक्षात आहे ना हा मग आता मी इकडे जाते आणि तुम्ही इथलं हळूहळू काढा वर्ष मी मोकळ्यात तुम्ही मोकळ्यातलं काढा मी येते इथलं काढून रानू दीदी बघ ना किती भारी भिंती आहे ही. हे दगडांनी बनवले आणि ही महाराजांची राजाची असेल काय नू अगं काय आपलं आपलं काम कर आपल्या मम्मीने कुठेच हात लावायला आलं नाही पटकन कर पटापटा कर आपलं आपलं इथलं तोडून देते तू पटकन भर दीदी झाड कस काय उगलं असेल ग अगं बाई हात नको लावती तर कोणाची तरी माझी असेल बाई नको हात लाव चला आपलं आपलं काम कर आपण नाही मी चाललेच आहेत अगं नको जाऊ ही माझी सल्तनत आहे. तुम्ही कस काय इथं आले? इथे फक्त मी राहू शकतो. चला निघा इथून. पटकन आपण तुला तिकडे तुम्ही काही काम केलं असेल तुम्हाला सांगेल होतं त्या काकानी अगं मी बोलले होते त्या झाड जवळ जाऊ नको त्या झाड जवळ गेले ए बाई ही माझी सल्तनत आहे. तुम्हाला आधीच सांगतो परत जा इथे तर जीवाला मुक्षाल. मी ते कोणाला टिकून देणार नाही. जा इथून आता. तुला म्हटलं होतं काय करू नका इथं आता तो काका किती बोलला आपल्याला पैसाही द्यायचा नाही जाणे इकडे चल पुढे होय तू काटे पाय पटकन जावा पुढे मी येतो बाई